पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर पोस्ट ऑफिसला बॉम्बची धमकी, सतर्क पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला। बारा वाजून 20 मिनिटाला स्फोट, ईमेलची धमकी। नवापूर पोस्ट ऑफिस भोवती खडबड, पोलिसांची धावपळ। सायनाइड RDX धमकीचा थरार, नवापूर हादरले, सतर्क पोलिसांनी टाळला अनर्थ। नवापूर शहरातील पोस्ट ऑफिसला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरात मोठी खळबळ उडाली। संबंधित ईमेलमध्ये राज्यातील सर्व पासपोर्ट सेवा केंद्रे व टपाल कार्यालयांमध्ये दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी सायनाइड वायू मिश्रित RDX बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात येईल असा गंभीर दावा करण्यात आला होता। या धक्कादायक माहितीनंतर प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। धमकीचा मेल प्राप्त होताच नवापूर पोस्ट ऑफिसमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खबरदारीचा उपाय म्हणून पोस्ट ऑफिस तातडीने रिकामे करण्यात आले। कामकाज काही काळासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले। त्याचवेळी परिसरात नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवला व लोकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिसांनी पोस्ट ऑफिस परिसर तसेच आजूबाजूच्या भागाची सखोल तपासणी केली। प्रत्येक संशयास्पद ठिकाण, वस्तू आणि वाहनांची बारकाईने पाहणी करण्यात आली। काही वेळ परिसर पूर्णपणे सील करण्यात आला होता। प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळून आले नसल्याने ही धमकी अफवा किंवा खोडसाळ प्रकार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तरी देखील पोलीस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहत तपास सुरू ठेवलाय। संबंधित ईमेलचा स्रोत शोधण्यासाठी सायबर विभागाची मदत घेतली जात असून तांत्रिक तपास वेगाने सुरू आहे। दोषींना शोधून कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। दरम्यान या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही। नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती पसरवू नये असे आवाहन केले।